27 ऑगस्ट सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसं राहील. अहमदाबाद क्षेत्र मध्य प्रदेशच्या उत्तर पूर्व भागात आणि त्या लागून असलेल्या उत्तर प्रदेशच्या आसपासच्या भागामध्ये दिसतंय. मान्सूनचा आस असलेला कमी इकडे हिमालयाच्या पायथ्यापासून पूर्व भारतातून इकडे बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे. पावसाचे ढग त्याच्या आसपास ज्या ठिकाणी सिस्टीम आहे त्याच्या आसपास पाहायला मिळत आहेत. तर राज्यात कोरडे वाऱ्यांचे प्रवाह वाढलेले आहेत, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी कोरडे वातावरण पाहायला मिळते. संपूर्ण मराठवाडा विभाग पाहू शकता की जवळपास ढग नाहीसे झालेले आहेत. आणि मध्य महाराष्ट्रात काही अंशी ढगाळ वातावरण आहे. विदर्भात ते क्वचित हलकेसे ढगाळ वातावरण, कोकणात हलकेसे ढगाळ वातावरण आहे. विशेष पावसाचे ढग राज्यात सध्या नाहीत. येत्या 24 तासातील अंदाज पाहिला तर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली उत्तर भाग हलका किंवा हलक्या मध्यम सरींची शक्यता राहील. खूप मोठा पाऊस होण्याचा अंदाज नाही. घाट भाग आणि कोकणातही हलका ते हलका मध्यम स्वरूपाचा भाग काही ठिकाणी राहील. काही ठिकाणी पाऊस सार्वत्रिक नाही आहे. आणि राहिलेल्या राज्यातील सर्वच जिल्हे आहेत, या सर्वच जिल्ह्यांमध्ये एखाद्या ठिकाणी साधारण ढगमिती झाली तरच थोडाफार पावसाची शक्यता बनेल, नाहीतर पावसाची शक्यता ही जास्त काही दिसत नाही. सध्याच्या या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असेच अंदाज पाहण्यासाठी फेसबुक पेज फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.